राज्यातल्या या बातम्यांच्या बरोबरच एका अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय बातमीची दखल घेणं गरजेचं आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपल्या 5व्या भारत भेटीच्या निमित्तानं नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आहेत। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारतात आले आहेत ते विविध प्रकारचे व्यावसायिक हितसंबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी। आत्ताच्या घडीला जे विमान आपल्याला आपल्या टीव्हीवर दिसतंय ते विमान रशियामध्ये बनवलेलं आहे, हे आणखीन एक महत्त्वाचा या ठिकाणचा तपशील आपल्याला द्यायला हवा। व्लादिमीर पुतिन यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारतात येण्याची ही पहिली वेळ नाही आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना सुद्धा भारतात येण्याची ही पहिली वेळ नाही। नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना पुतिन भारतावर दुसऱ्यांदा दौरा करण्यासाठी येत आहे। पुतिन यांचा हा दौरा आपल्या सोबत असलेल्या 11 मंत्र्यांच्या शिष्टमंडळाबरोबरच काही महत्त्वाच्या व्यक्तींना सोबत घेऊन येतो आहे। पुतिन यांचं हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलंय। कोणत्याही क्षणी या विमानाचे दरवाजे उघडतील आणि पुतिन त्या विमानाला लावलेल्या शिडीवरून भारतामध्ये पाय उतार होतील। आपण या बातमीकडे वळूया, पण तत्पूर्वी एकदा आपण पटकन या निमित्तानं अधिक पुढची माहितीही सुद्धा घेणार आहोत। पुतिन भारतात काय येत आहेत याचाही तपशील आपल्याला जाणून घ्यायला हवा। ऊर्जा, संरक्षण, व्यापार या विषयावर चर्चा पुतिन यांच्या दौऱ्यामध्ये अपेक्षित आहे। पुतिन यापूर्वी कधी कधी भारतात आले ते आता आपल्या समोर येत आहे। अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर ऑक्टोबर 2000 मध्ये पुतिन भारतात आले होते। गेले 25 वर्ष ते रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत। डिसेंबर 2012 मध्ये मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पुतिन यांनी दौरा केला। त्यांचा तिसरा दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर 7च महिन्यात झाला होता, तो डिसेंबर 2014 मध्ये। यानंतरचा तपशीलही आपण पाहणार आहोत। त्यामध्ये आपल्याला तपशील समोर येतोय की डिसेंबर 2021 मध्ये भारत रशिया शिखर परिषदेच्यासाठी व्लादिमीर पुतिन भारतात आले होते। पुतिन भारतात येत आहेत, याला कितपत महत्त्व द्यायला हवं आणि का द्यायला हवं तेही जाणून घ्या। संरक्षण क्षेत्रामध्ये रशिया हा भारताचा जुना मित्र आहे। भारतीय वायुदलामध्ये रशियन बनावटीची अनेक लढाऊ विमानं कार्यरत आहेत। रशियाच्या S-400 क्षेपणास्त्र विरोधी प्रणालीनं नुकतंच ऑपरेशन सिंदूरमध्ये उत्तम काम बजावलंय। अशा आणखी 5 संरक्षण प्रणाली भारताला विकत घ्यायच्या आहेत। संरक्षण उत्पादन क्षेत्रामध्ये देखील दोन्ही देशांमध्ये अद्याप तरी चांगलं सहकार्य राहिलंय। तेल आणि नैसर्गिक वायू उत्खननाच्या क्षेत्रामध्ये रशिया हा एक अग्रणी देश आहे। अंतराळ संशोधनात संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आणि रशिया यांच्यातला समन्वय उत्तम राहिलाय। चीन आणि रशियाची जवळीक वाढत असताना भारत आणि रशिया संबंध दृढ ठेवणं हे गरजेचं आहे। ट्रम्प यांची भारतावर आगपाखड सुरू असताना तर रशिया सोबत भारताची मैत्री जगजाहीर करणं किंबहुना तशी जगजाहीर करताना दाखवणं सुद्धा गरजेचं आहे। आपल्या सोबत आमचे सहकारी आणि प्रतिनिधी अमेय चुंबळे जोडले गेलेले आहेत। अमेय, माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल तर आपण सांगा की या दौऱ्यात आणखी कोणत्या वेगळ्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला लक्षात घ्यायला हव्या? हो, आणखी आता जसं आपण ग्राफिक्स मध्ये बघितलं की डोनाल्ड ट्रम्प यांची गेल्या काही महिन्यांपासून जी आगपाखड सुरू आहे, म्हणजे रशियाशी तर त्यांनी उघड शत्रुत्वच घेतलेलं आहे, त्यांच्यावर अनेक निर्बंध लावलेले आहेत। मात्र रशियाशी कोणीही व्यापार करायचा नाही, त्यांच्याकडनं तेल घ्यायचं नाही, त्यांच्याकडनं इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा अजून काही खरेदी करायचं नाही, असे फरमान हे ट्रम्प वारंवार काढत असतात। आता भारतानंही काही प्रमाणात रशियन तेल खरेदी कमी केलेली आहे काही महिन्या आधीच्या तुलनेत, मात्र ती पूर्णपणे बंद केलेली नाहीये। तर जसं आपण आता म्हणालात की डोनाल्ड ट्रम्प यांना हे म्हणजे मोदींना आपलं हे दाखवून द्यायचं आहे की तुम्ही आमची फॉरेन पॉलिसी डिक्टेट करू शकत नाही, आम्ही कोणाशी मैत्री करायची, कोणाशी शत्रुत्व करायचं हे तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही आणि तुम्ही सांगितलं तरी आम्ही ऐकणार देखील नाही। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यावर असा आहे की संरक्षण जे आपलं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये गेल्या काही वर्षात म्हणजे खास करून गेल्या 10 वर्षात आपण
रशिया असेल, अमेरिका असेल, जर्मनी असेल, या देशांकडनं मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामुग्री खरेदी करत आलेलो आहे. मात्र आपले जे वायुदलामध्ये अजून सुद्धा ज्या 29 स्क्वॉड्रन्स आहेत, आम्ही एक क्षणभर आपल्याला थांबवतो. एक क्षणभर फक्त इथे नोंदवणं गरजेचं आहे की ज्या विमानातून व्लादिमीर पुतीन भारतात पोहोचले त्या विमानाचा दरवाजा उघडला गेलेला आहे. कोणत्याही क्षणी आपल्याला व्लादिमीर पुतीन भारतात येत असताना म्हणजे विमानातून बाहेर पडत असताना दिसतील. त्यांची अत्यंत कडेकोट असलेली ही सुरक्षा व्यवस्था सर्व बारीक सारीक गोष्टी चाचपणी करते आहे. पुतीन कोणत्याही क्षणी आपल्याला या विमानाच्या दरवाजातून नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताना दिसतील. आम्ही आपल्यापर्यंत एका पुढच्या मुद्द्याच्या निमित्तानं येतो. थोड्या वेळापूर्वी आपण असं म्हणालात की अमेरिकेनं सांगायचं नाही भारतानं कसं वागायचं, भारतानं कोणाशी मैत्री करायची, कोणाशी मैत्री करायची नाही. आता यातला मुद्दा उपस्थित असा होतो की भारतानं इतकी थेट भूमिका घेण्याचं बळ प्राप्त कसं केलं? हो सर, आपण जर का पाहिलं की आधीपासूनच म्हणजे शीतयुद्धाच्या आधीपासून देखील आणि जेव्हा सोव्हिएत रशिया जेव्हा कोसळला 1989-90 काळात, त्याच्यानंतर देखील भारतानं सामरिक स्वायत्तता, ज्याला इंग्रजीमध्ये स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी असं म्हणतात, तसं आपलं धोरण ठेवलेलं आहे की आपण अमेरिकेचेही मित्र आहोत, आम्ही रशियाचेही मित्र आहोत. मात्र अमेरिका आणि रशियामध्ये शत्रुत्व असल्यामुळे आम्ही एकाची बाजू पूर्णपणे घेणार नाही, कारण ते आमच्या संबंधांच्या हिताचं नाहीये. कारण जसं आपल्या अनेक प्रेक्षकांना माहित असेल की आंतरराष्ट्रीय संबंध जे असतात ते काही मैत्री, प्रेम वगैरे ह्याच्यावर चालत नाहीत, तर ते आपल्या हितावर, आपल्या स्वार्थावर चालतात. म्हणजे देशांमध्ये जो व्यापार असतो किंवा त्यांच्यामध्ये जे करार होतात त्या सगळ्यावर आंतरराष्ट्रीय संबंध हे अवलंबून असतात. आणि या क्षणाला, या घडीला जसं आपल्याला अमेरिकन उत्पादनं असो किंवा त्यांची जी अमेरिकन कंपन्यांची जी गुंतवणूक भारतात होती त्याची गरज आहे, तसंच आपल्याला रशियाच्या क्षेपणास्त्रांची किंवा क्षेपणास्त्र विरोधी जी प्रणाली आहे S-400 त्याची. आणि एक मुद्दा इथे पटकन घेतो अमेय, आपण हेही सांगा की पुतीन यांचा दौरा किती दिवसांचा आहे, ते कुठे कुठे जातील, दिल्लीच्या शिवाय कुठे जाऊन काही बघण्याचा त्यांचा यावेळचं नियोजन आहे का, त्यांच्या प्लॅनिंगमध्ये आहे का? आणि महत्त्वाचं म्हणजे दरवेळेला कुठलाही मोठा पाहुणा आपल्याकडे येतो तो आग्र्याला जायचा. यापूर्वीच्या सरकारांमध्ये नरेंद्र मोदींनी त्यांना इतर ठिकाणीही न्यायला सुरुवात केली होती. पुतीन यांच्या या दौऱ्यात असं काही दिसणार आहे का? हो, हा जो दौरा आहे तो एकूण 30 तासांचा असणार आहे. म्हणजे उद्या रात्री 10-10:15च्या आसपास पुतीन हे आपल्या मायदेशी जायला निघतील, म्हणजे रशियाला जायला. दुसरी गोष्ट अशी आहे की उद्या जी भारत रशिया शिखर परिषद जी दरवर्षी होते डिसेंबरमध्ये, त्याची 25वी एडिशन उद्या सुरू होते आणि त्यासाठी पुतीन आले आहेत. जसं आपण मगाशी ग्राफिक्समध्ये बघितलं असेल की पुतीन हे 4 पैकी 3 वेळा जेव्हा भारतात आले आहेत तेव्हा ते डिसेंबर महिन्यामध्येच आले आहेत. याचं कारण ती भारत रशिया शिखर परिषद आहे. आणि आणखी कुठे जाण्याचा पुतीन यांचा दौरा म्हणजे त्यांचं असं काही नियोजन नाहीये, कारण दौरा छोटा आहे आणि तिकडे रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 3 वर्षांपासून युद्ध सुरू असल्यामुळे पुतीन त्यांच्या मायदेशापासून पण फार काळ दूर राहू शकत नाहीत आणि तसे त्यांचे परदेश दौरेही फार कमी झाले. आपण जोडलेले राहा. बराच काळ झालाय दरवाजा उघडलाय पण पुतीन यांच्या आगमनाची काही अद्याप हालचाल नाहीये. 1-2 अजून महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या ज्या घडामोडी आहेत तिकडे आपण पाहूयात आणि लगेचच परत येऊयात. तुम्ही जोडलेले राहा आमच्या बरोबर.